विरामानंतर आपल्या सगळ्यांचं स्वागत। बातमी आहे संभाजीनगरमधून। खेरडा लघु प्रकल्प कोरडा ठाक पडलेला आहे। पैठण तालुक्यामध्ये त्यामुळे भीषण पाणी टंचाईची समस्या ही निर्माण झाली आहे। उन्हाच्या तीव्र झळांनी जलसाठा तळाशी गेलाय। 30 गावांचा पाणी प्रश्न त्यामुळे गंभीर बनलाय। पिण्याच्या पाण्यासह शेतीलाही याचा फटका बसतोय। त्यामुळे नागरिकांमध्ये चिंतेचं वातावरण आहे। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण तालुक्यातील खेरडा हा प्रकल्प सध्या पूर्णपणे कोरडा ठाक पडलाय। तीव्र उन्हाच्या झळांमुळे प्रकल्पातील पाणी साठा झपाट्याने घटलाय। पाणी तळाशी पोहोचलंय, त्यामुळे परिसरातील नागरिक चिंतेत आहेत। खेरडा प्रकल्पातून सुमारे 30 गावांना पिण्याच्या पाण्यासह शेतीसाठी पाणी पुरवठा केला जातो। मात्र यंदाच्या वाढत्या तापमानामुळे आणि अपुऱ्या पावसामुळे प्रकल्पातील जलसाठा धोकादायक पातळीवर गेलाय। यामुळे पाणी पुरवठ्यावर परिणाम होण्याची शक्यता आहे। शेतकऱ्यांनाही फटका बसण्याची भीती व्यक्त होतीये। पैठणच्या वरुडी, पाचोड, बालानगर, तांडा बुद्रुक, तांडा खुर्द, नानेगाव, पुसेगाव यासह अनेक गावांच्या पिण्याच्या पाण्यासाठी आणि शेतीसाठी खेरडा लघु प्रकल्प हा मुख्य आधार आहे। मात्र यंदा उन्हाळ्याच्या सुरुवातीलाच प्रकल्पातील पाणी पातळी कमालीची खालवली होती। विहिरीने तळ गाठला होता, त्यामुळे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न हा गंभीर बनलाय। त्यामुळे मोठं संकट हे पैठण तालुक्यावर ओढावलंय। तर नेमकी काय समस्या आहे तिथला आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी विजय चिडे यांनी। पाहूयात। सध्या छत्रपती संभाजीनगरसह मराठवाड्यामध्ये भीषण पाणी टंचाईचा सामना नागरिकांना करावा लागत असल्याचं पाहायला मिळत आहे। त्याच पाठोपाठ उन्हाची दाहकता जी आहे ती देखील वाढत असल्याची पाहायला मिळते। त्यामुळे आता मराठवाड्यातील लघु प्रकल्प जे आहे ते कोरडे ठाक झाले आहे। अनेक प्रकल्प जे आहे ते जोत्याखाली पाणी गेल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। मृत साठ्यामध्ये त्या ठिकाणचं पाणी आहे। मी सध्या पैठणच्या खेरडा या प्रकल्पामध्ये या ठिकाणी जर बघितलं तर या पाझर तलावाचा खेरडा प्रकल्प जो आहे तो मृत साठ्यामध्ये गेल्याचं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे। संपूर्ण कोरडा ठाक जो आहे तो या ठिकाणी झालेला आहे। अक्षरशः आपण या पाझर तलावातील परिस्थिती जर बघितलं तर संपूर्ण पाझर तलावातील जी खालील माती आहे ती संपूर्ण भेगाळ्याची परिस्थिती जी आहे ती आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे। त्यामुळे या पाणी टंचाईची दाहकता जी आहे ती आपल्याला या माध्यमातून दिसून येते। मे महिना सुरू आहे आणि अजून 1 ते 1.5 महिना जो आहे तो जायचा आहे। मात्र केवळ 8 दिवसा इतकं पाणी शिल्लक जे आहे ते या साठ्यामध्ये आहे। त्यामुळे आता प्रशासनाने या परिसरामध्ये असणाऱ्या नागरिकांची पाण्याची व्यवस्था करावी। त्याचबरोबर नाथसागरामधून ज्या पाणी खेरडा प्रकल्पात आणण्यात आलेलं आहे ते देखील सुरू करावं अशी मागणी आता या 27 गावातील नागरिक करत असल्याची आपल्याला पाहायला मिळत आहे। कॅमेरा पर्सन संतोष शिरसाटचं विजय चिडे, छत्रपती संभाजीनगर। तर स्थानिक शेतकरी आणि ग्रामस्थांनी काय भीती व्यक्त केली आहे ती पाहूयात। परिणाम तर होणारच आहे ना। अजून तो आता पाऊस कवा येतो कवा नाही, जून मे जायचा आहे, जून जायचा आहे, पाणी अक्षरशः कमी झालेलंच आहे ना। आता वरून डिपार्टमेंटला आम्ही 1-2 बाहेर सांगितलं का दोन्ही दोन्ही मोठी चालू कारण पाणी ज्यादा येऊन द्या, पण ते काय एक मोटर चालू करते आणि तिथं मध्ये लोकांना पाईपलाईन केलेल्या तेच वरवडी खेड्यात थोडंसंच पाणी येतं आणि त्याच्यामुळं आम्हाला आमचं नुसतं शेतीचंच नाही, जवळजवळ 5-6-7-10 गावाचा पाणी पुरवठा येत नाही त्याच्यावर खेड्याच्या प्रकल्पावर, त्याची सुद्धा हाल होणार आहे। खेड्या गावात फक्त आता किती 8-10 दिवस पाणी पुरण अशी पोझिशन झालेली आहे। त्याच्यामुळं थोडं वरून पाणी जर समजा स्पीडनं जर वाढून सोडलं थोडं बरं होईल। कारण आता मे आणि जून हे 2 महिने ते जाणारच आहे। 2 महिन्यात पाणी भरपूरच लागणार। आता सध्याला तर प्यायचं पाण्याची कमतरता आताच जाणवायला लागली, कारण तास अर्धा तास मोटर चालतो। शेतीसाठी आणि गुरासाठी शेतीसाठी गुरासाठी त्यांच्यासाठी तर पाणी पाहिजेच ना। शासनानं ताबडतोब लक्ष देऊन तळ्यामध्ये जास्तीत जास्त पाणी सोडण्यात यावं। कारण आमचे 10 गाव तळ्याच्याच भरोश्यावर आहे, तरी शेतीसाठी पाणी लवकर सोडण्यात यावं ही विनंती। तर आपल्यासोबत शेतकरी नेते ज्ञानेश्वर मुळेजी जोडलेले आहेत। ज्ञानेश्वरजी, आपलं जय महाराष्ट्रमध्ये स्वागत। या प्रकल्पानं तळ गाठलेलं आहे, नेमकं काय कारण आहे तळ गाठण्याचं? केवळ निसर्गामुळे, बाष्पीभवनामुळेच की अन्य काही कारण आहेत? नाही, त्यामध्ये नाथसागर आहे आमच्याकडे। नाथसागर 102 TMC नाथसागर आहे। परंतु त्या नाथसागरातून पाणी सोडत असताना उच्च दाबाचं पाणी न सोडल्या कारणानं खेरडा प्रकल्पापर्यंत पाणी पोहोचत नाही। परिणामी त्या खेरडा प्रकल्प कोरडा पडण्याचं कारण तेच आहे की जोपर्यंत उच्च दाबाने पाणी तिथपर्यंत पोहोचत नाही
सोडल्या जात नाही हम्म. तोपर्यंत तिथपर्यंत पाणी पोहोचत नाही. मधल्या पाईपलाईन शेतकरी ओढून घेतात आणि खेडा प्रकल्प तसाच कोरडा राहतो. त्यामध्ये परिणामी आज 10 ते 15 गावं त्यामध्ये पिण्याच्या पाण्यासाठी उपसा सिंचन योजना त्यांच्या बंद पाडण्याच्या मार्गावर आहेत. पण उच्च दाबानं सिंचनाच्या पाणी का योजना- सोडलं जात नाहीये? जवळपास 15 ते 16 गावाला सिंचनाची योजना त्या खेडा प्रकल्पातून आहे. बरं. त्यामध्ये करोडो रुपये नाही त्यामध्ये का सोडला जात नाही आता हे वरिष्ठ त्या अधिकाऱ्याचं सांगता येत नाही. ते का उच्च दाबाने पाणी सोडलं जात नाही ते विचारणा केल्यानंतर ते उत्तर वेगळे देतात. परंतु हे आता खेडा प्रकल्पापासून ही ब्रह्मगवन सिंचन योजना पुढेही कित्येक गावाला जोडणारी आहे. जवळपास 25 ते 30 गावं पुढे जोडणार आहेत. परंतु खेडा प्रकल्पामध्येच पाणी नाही तर पुढे कधी जाणार हा आमचा सवाल आहे. आज आपण पाहतोय त्या खेडा प्रकल्पाच्या आजूबाजूला पूर्ण बगीचा आहे, मोसंबी फळबागा आहेत, डाळिंब फळबागा आहेत. त्या फळबागा आज जळून जाण्याच्या मार्गावर आहेत. परंतु नाथसागरात पाणी असताना देखील खेडा प्रकल्पामध्ये पाणी जात नाही ही मोठी आमची शोकांतिका आहे. जी, मात्र मग ज्ञानेश्वरजी या बाबतीमध्ये प्रशासनाकडे तुम्ही काही दाद मागितलेली आहे का? प्रशासनाचं नेमकं म्हणणं काय? प्रशासनाकडे आम्ही वेळोवेळी पाठपुरावा केला परंतु प्रशासन उत्तर द्यायला तयार नाही. प्रशासन वेगळी भाषा बोलते. प्रशासनाला आम्ही दिलेल्या निवेदनामध्ये कित्येक वेळेस निवेदन दिले की उच्च दाबाने पाणी सोडा, खेडा प्रकल्प भरून घ्या. आता पाठीमाग आमच्या 102 टीएमसी असताना देखील डॅम भरून सुद्धा 102 टीएमसी पाणी वाहून गेलं गोदावरीच्या माध्यमातून, परंतु आमचा खेडा प्रकल्प भरला गेला नाही. बरं, ठीक आहे. या समस्येसाठी जय महाराष्ट्र सुद्धा पाठपुरावा करत राहील. ज्ञानेश्वरजी धन्यवाद तुम्ही दिलेल्या या वेळेबाबत. आपले प्रतिनिधी विजय चिडे सुद्धा आपल्यासोबत जोडलेले आहेत. विजयजी, ज्ञानेश्वर मुळे यांनी एक वेगळी समस्या सांगितलेली आहे की उच्च दाबानं पाणी पुरवठा केला जात नाही त्यामुळे ही समस्या निर्माण झालेली आहे. काय नेमकं याचं कारण आहे? विजयजी, तुमचा आवाज पोहोचत नाहीये, बहुतेक म्यूट असेल कॅमेरा, अनम्यूट करा. तर नागरिकांमध्ये त्यामुळे चिंतेचं वातावरण आहे, कारण खेरडा हा संपूर्ण प्रकल्प, या प्रकल्पातील पाणी हे आटलेलं आहे. बाष्पीभवन हे कारण आहेच, मात्र त्याशिवाय मोठं कारण आहे ते म्हणजे उच्च दाबानं या धरणामध्ये पाणी सोडलं जात नाही. त्यामुळे ही परिस्थिती निर्माण झाली आहे. ज्ञानेश्वर मुळे यांनी याबाबत अनेक बाबी उलगडून दाखवलेल्या आहेत. पाणी उच्च दाबाने येत नाही, नदीमध्ये सोडलं जातं, मात्र या धरणामध्ये का सोडलं जात नाही असा सवाल उपस्थित केलेला आहे. प्रशासनाकडे या संदर्भात इथल्या गावकऱ्यांनी, शेतकरी नेत्यांनी दादसुद्धा मागितली, मात्र प्रशासनाकडून उडवाउडवीची उत्तरं ही दिली जात आहेत. त्यामुळे ही समस्या निर्माण झालेली आहे. एकूण 30 गावं या प्रकल्पावरती अवलंबून आहेत, मात्र या जलसाठ्यामध्ये कमालीची घट झालेली आहे. तळ गाठलेलं आहे, पाणी या तलावात शिल्लक नाही आहे, लघु प्रकल्पात शिल्लक नाही आहे, कोरडा ठाक पडलाय. त्यामुळं नागरिकांच्या चिंतेत वाढ झाली आहे. विजय चिडे आपल्यासोबत पुन्हा एकदा जोडलेले आहेत. विजय, उच्च दाबानं पाणी पुरवठा या धरणामध्ये केला जात नाही, त्यामुळे ही समस्या निर्माण झालेली आहे. नेमकं काय कारण आहे याचं? नक्की जगदीश, जर बघितलं तर अनेक भागांमध्ये जे आहे ते ब्राह्मणगाव सिंचन योजनेद्वारे पाणी जे आहे ते खेडा प्रकल्पामध्ये आणलं जात आहे. मात्र हे पाणी जे आहे ते येत असताना अनेक असे गावं जे आहे ते या पाण्यामधून अवैधरित्या जे आहे ते मोटरी टाकून हे पाणी उपसा करत आहे. बरं. आणि त्यामुळे खेडा प्रकल्पापर्यंत येणारं पाणी हे कमी दाबाने येत असल्याचा आरोप जो आहे तो या भागातील शेतकरी करत आहेत. सध्या जर बघितलं तर या भागातून जवळपास 25 ते 30 गावांना पिण्याचं पाणी आणि शेतीचं पाणी पुरवठा केला जातो. त्याचबरोबर अनेक गावाचं ब्राह्मणगाव सिंचन योजना 2 मध्ये अनेक 25 गावाचं वाढ जी आहे ती या धरणा लघु प्रकल्पातून झालेली आहे. मात्र आता त्याच खेडा प्रकल्प जो आहे तो मृत साठ्यामध्ये गेलेला आणि त्यामुळे आता या त्या पाणी आहे त्याच गावांना पुरत नाही, तर नवीन गावांना पाणी येणार कधी?
जे मात्र अवैधरित्या जर पाणी उपसा होतोय तर मग प्रशासन काय करते? प्रशासनाचं लक्ष नाही, प्रशासन कारवाई का करत नाहीये? केवळ 8 ते 10 दिवस पाणी पुरेल एवढा साठा जो आहे तो त्या पाण्यामध्ये आहे. त्यामुळे आता ज्या परिसरामध्ये हा खेडा प्रकल्प आहे त्या परिसरातील गावं जर बघितलं तर संपूर्ण बागायती शेत. ठीक आहे विजय, आपला आवाज पोहोचत नाहीये, मात्र माहिती मिळालेली आहे. धन्यवाद तुम्ही दिलेल्या या माहितीबद्दल. यासोबतच जनता रिपोर्टरमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. ताज्या बातम्यांसाठी बघत राहा जय महाराष्ट्र.